नमस्कार. उद्या म्हणजेच 14 ऑगस्ट ह्या दिवशी वसई जनशक्ती आघाडीचा वसई विरार शहर महानगरपालिकेवरती भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं. परंतु जे काही मोर्चाचं आयोजन केलेलं ते प्रश्न जर का संबंधित अधिकारी, आयुक्त, महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक ह्यांच्यासोबत मीटिंग करून ते प्रश्न सॉल्व्ह होतात का, ह्यासाठी आज वसई जनशक्ती आघाडीचे काही पदाधिकारी आज महानगरपालिकेच्या कार्यालयात आलेले आणि त्यांच्याशी काही चर्चा देखील झाली. परंतु चर्चा झाल्यानंतर ह्या आघाडीचं म्हणजे वसई जनशक्ती आघाडीचं काय म्हणणं आहे, उद्याचं आंदोलन आहे की नाही, ह्याबद्दल आम्ही सविस्तर त्यांच्याशीच बोलत आहोत. मिलिंद साहेब, उद्याचं जे आंदोलन होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती तुम्ही आज मीटिंग देखील केली, एकंदरीत काय चर्चा झाली? लोकशाहीमध्ये संवाद हा महत्त्वाचा असल्यामुळे जरी उद्याचं आंदोलन होणार होतं आणि होणार आहे, तरीसुद्धा आज एक संवादाची फेरी महापालिकेचं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, महापौर, उपमहापौर यांच्या दालनामध्ये ती संपन्न झाली, चर्चा झाली. परंतु ज्या परिस्थितीत वसईकर, विशेषतः भूमिपुत्र ज्या जिकिरीने किंवा दुःखदायक जे दिवस काढत आहेत किंवा जे जगत आहेत, त्याच्यावर वर्तमानातली फक्त राहत देण्याचं काम, भविष्यात आम्ही काय करणार आहोत हे सांगण्याचं काम वारंवार आयुक्तांनी आणि वारंवार महापौरांनी केलं. आम्ही त्यांना हे सांगत होतो की वर्तमानात काय आज आम्ही बुडतोय, अजून तुम्ही ते प्रोजेक्ट आणि तुमचं सगळं व्हायला 5 वर्ष 10 वर्ष लागतील, परंतु पुढच्या वर्षी पण आम्ही बुडणार आहोत, अजूनही पावसाळा संपला नाही. त्याच्यावर काय, तर त्याच्यावर त्यांना उत्तर देता आलेलं नाही. त्यामुळे आम्हाला वर्तमानात आम्हाला काय ह्या जगण्यामध्ये आमच्या महापालिका असल्यामुळे फरक पडणार आहे, आनंददायी आमचं जगणं होणार आहे, यावर महापालिकेकडनं आम्हाला कोणतंही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. महापौरांकडनंही मिळालं नाही, आयुक्तांकडनंही मिळालं आहे. सगळं आहे ते भविष्यात सगळं चांगलं असतं आणि भविष्य अजूनही चांगलं होईल असं अपेक्षित आपण धरूया. म्हणून आपले प्रश्न लवकर सुटणार नाही आहेत, त्यांची सोडवण्याची इच्छा नाही आहे आणि म्हणून काही प्रपोजल आपण सांगितलं की हे अशा पद्धतीने झालं तर ते होऊ शकतं, परंतु आज त्यांची मानसिकता तशी नाही. म्हणून उद्याचा मोर्चा हा निश्चित आहे. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने ह्या मोर्चाला उपस्थित राहायचं आहे. डॉमिनिका मॅडम, तुम्ही काय सांगाल? आजच्या ह्या तुमची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये तुम्हाला जे महापौर आणि आयुक्तांनी उत्तर दिली ती तुम्हाला समाधानकारक होती की कशी होती? नाही, जी काही उत्तरं दिली गेली ती भविष्यात ते काय करणार आहेत ह्याविषयी सांगितलं गेलं. पण आतापर्यंत तुम्ही जी सत्ता गाजवत होतात, तुम्ही काय प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं? वसई अजूनही बुडत आहे. आज ह्या वर्षी पहिल्यांदा बुडलेली नाही आहे वसई, या अगोदर सुद्धा कित्येक वर्ष झाले बुडत आहेत. मग तुम्ही काय उपाययोजना केलेली होती? आता पुढे काय करणार आहे ते प्रत्येक वेळेला जर आम्हाला सांगत असतील तर अशी उत्तरं आम्हाला नको आहेत. दुसरं म्हणजे घरपट्टीच्या संदर्भात आम्हाला त्यांना सांगितलं आणि आम्ही त्यांना ते विशेष करून पाणीपट्टीच्या संदर्भात सांगितलं, मलनिःसरणीच्या संदर्भात सगळं महाराष्ट्र शासनाच्या डोक्यावरती खापर पडून ते सांगतात. तरी पण ते सांगतायत, पण आमच्या ज्या भावना तुम्ही महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवा की हे जे कर आम्हाला जर पाणी आम्हाला मिळत नाही, आम्हाला निस्तारणाची सोय त्या ठिकाणी तुम्ही अजून केलेली नाही, हे आम्ही कसं कर भरणार? हे सगळं सांगून सुद्धा ह्या संदर्भातली सुद्धा जी उत्तरं आहेत ती मात्र आम्हाला समाधानकारक मिळालेली नाही. आणि उद्या आम्ही येणार आहोत. उद्या आमचं जे धरणं आंदोलन आहे ते नक्कीच होणार, कारण आम्ही फक्त तिथे काही प्रतिनिधी म्हणून आले त्यांनी चर्चा केलेली आहे. आमच्या जनतेला सुद्धा कळू द्या, तुम्ही जे काही तुमचं म्हणणं आहे, आमची लोक येतील, निदान महापौर आणि उपमहापौर यांचं दर्शन त्या ठिकाणी त्यांना घडेल, त्यांना बघतील आणि त्यांचं तुमचं आणि आपले आयुक्त जे आहेत ते आणि तुम्ही जी काही भूमिका आहे ती केवळ आमच्यासमोर नाही तर आमचे जे लोक येणार आहेत त्यांच्यासमोर मांडावी. म्हणून उद्याचं जे आंदोलन आहे ते होणार आणि इकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत, महापौर, आयुक्त, उपमहापौर, यांनी येऊन जोपर्यंत लोकांना त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, ह्याच ठिकाणी बसून राहणार. महापौरांनी तुम्हाला मीटिंग नंतर उद्याचं आंदोलन न करता आपण ह्या विषयावरती अजून काही निर्णय घेऊ शकतो असं देखील सांगितलेलं, तर तुम्ही आता उद्याच्या आंदोलनासाठी जनतेला काय सांगता? नाही, तुम्ही जे काही सांगणार आहे ते मग आमच्या जनतेला सांगा ना. आमची जनता तुमच्या समोर यायला तयार आहे.
आम्ही आमच्या लोकांची तयारी आहे यायची आणि लोक आम्हाला त्याने अगोदरच आम्हाला सांगत होतात की चर्चेपे आम्ही जेव्हा येऊ त्याच वेळेला त्याने, पण आम्ही संवादाला कुठेही त्याने आम्हाला आमंत्रण दिलं, आम्ही त्या आमंत्रणाला मान देऊन आम्ही त्यांच्याबरोबर संवाद साधलेला आहे. आता त्याने ठरवायचं आहे की विशेष करून उद्या जेव्हा ते येतील तेव्हा त्याने आम्हाला यायचे काही आश्वासन आहेत ते लेखी स्वरूपामध्ये दिली पाहिजेत. लेखी स्वरूपामध्ये त्याने जर दिली तरच आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन मागे घेऊ, नाहीतर आमचं आंदोलन मागे घेणार नाही. तर आपण वसई जनशक्ती आघाडीचं सर्वांचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्ही आज चर्चेला आलो कारण चर्चा केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा मार्ग निघत नाही. परंतु आमच्या मनात जसे आम्हाला समाधान पाहिजे तसं आम्हाला चर्चेला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यामुळे उद्या आम्ही आमचा ठरल्याप्रमाणे मोर्चा घेऊन येणार आहोत आणि ह्या मोर्चामध्ये ह्याच अधिकाऱ्यांनी यावं आणि सर्व जनतेला आज जे सांगितलं आहे किंवा जे काही करणार आहात ते आम्हाला लिहून दिल्याशिवाय आम्ही मोर्चा इथून परत जाणार नाही. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.